नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज पीसापासून सुंदर पर्स बनवणार आहोत. तर ही पर्स दिसायला खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे यासाठी आपल्याला वेगळे महागडे मटेरियल घेण्याची पण गरज नाही आहे. घरामध्ये उरलेले ब्लाऊज पीस असेल तर त्याचा असा खूप छान उपयोग करून आपण अशी पर्स तयार करू शकतो. तर ह्यासाठी मी नॉनवून घेतलेला आहे त्याला अस्तर लावायला आणि मेजरमेंट मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. त्याप्रमाणे मेजरमेंट घ्यायचं आहे. आता याला वरून मी एक असा सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि वरतून 1 इंच सोडून 1 ते 1.5 इंच सोडून आपण याला असं पॉकेट तयार करून घेतलेलं आहे बघा. तर हे 5 बाय 5.5चं असं पॉकेट आहे. तर 5 बाय 5चं घेतलं तरी चालेल. तर आतील पॉकेट द्यायला आपण असं छोटंसं पॉकेट बनवून घेतलेलं आहे आणि ते असं अटॅच करून घ्यायचे. आता त्यासाठी आपल्याला हँडल लागतील. तर हँडलसाठी आपण घेतलेलं आहे 3.5 बाय 14चा असं मी 2 बेल्ट बनवून घेणार आहे. तर बेल्ट बघा कसे बनवायचे आहे. एकदा असं फोल्ड करून याला एक साईडने स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही साईडनी या प्रकारे बघा मी एक बेल्ट बनवून घेतलेला आहे. तर असाच आपल्याला दुसरा पण बनवायचा आहे. त्यासाठी दोन्ही साईडने आपण 1-1 इंच सोडून द्यायचा आहे कपडा आणि मग 1 इंच सोडून आपण इथून इकडे खाली स्टिच करणार आहोत. ह्या पण साईडने 1 इंच आणि त्या साईडने 1 इंच असं दोन्ही सोडून द्यायचं आणि मध्ये स्टिच करायचं. दोन्ही बेल्ट आपले बनवून तयार झालेले आहे आणि आता आपण याला एकदा आपण त्याला साईडला ठेवूया आणि आपले आता हे आपण जे घेतलं होतं अस्तर ते घ्यायचं. त्याच्यावरती हे मेन फॅब्रिक ठेवायचे. तर सरळ बाजू आतमध्ये करायची आणि आपण आता याला दोन्ही साईडने एकदा स्टिच करून घ्यायचे. दोन्ही बाजू स्टिच करून घ्यायचे आणि मग याला पलटवून घ्यायचे. यामुळे आपले रफ एजेस फिनिश होऊन जातील. आणि आता याच्यावरती आपण एक दाबटीप द्यायची दोन्ही साईडने. दाबटीप देऊन घेतलेले आहे. आता याला आपण प्लेट्स पाडायचे आहेत. तर अंदाज 1 इंच सोडून आपण या प्रकारच्या छोट्या छोट्या प्लेट्स पाडून घ्यायचे. थोड्या थोड्या अंतरावर सोडून आपण याला एक 4 ते 5 अशा या प्रकारे असं पकडायचं आणि 4 ते 5 आपण याला असं स्टिच करून घ्यायचे. आणि हे दोन्ही साईडने आपल्याला सेम तसंच करायचं आहे. हे बघा अशा प्लेट्स पाडून घेतलेल्या आहेत. तर ह्या साईडनी पण सेम तशाच प्लेट आपण पाडून घ्यायच्या आहे. ज्या साईडनी फोल्ड केले त्या साईडनी हे आपण साईडनी तसंच फोल्ड करायचं आहे त्याच बाजूने. आता हे झालं. आपण आता याला हँडल लावून घेणार आहोत. तर दोन्ही साईडनी आपण याला आता 2-2 इंचावर मार्क करायचे. 2-2 इंचावर मार्क करून आपण तिथे बेल्ट एकदा अटॅच करून घ्यायचे. तर जे आपण 1-1 इंच सोडलं होतं ते यासाठीच, कारण इथे खूप असं जाड होतं. मग त्यामुळे या प्रकारे असं खालच्या साईडने ठेवून याला स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी सेम. आता याला एक छान लूक येण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारची एक लेस घ्यायची आणि आपण ती लेस याच्यावरती अटॅच करायची. त्याने बॅग आपल्या पर्सला एक छान लूक येईल. तुमच्याकडे जशी असेल तशी मॅचिंग होईल अशी तुम्ही याच्यावरती लेस लावू शकता. आता आपण इथे झिप अटॅच करायची. तर झिप आपण आता कशी ठेवणार बघा. झिप सरळ ठेवायची, त्याच्यावरून पर्स ठेवायची आणि ही सरळ बाजू आहे त्याच्यावरती असं ठेवून आणि वरून त्याला स्टिच करायचे.
हे झालं. आता दुसऱ्या साईडनी पण आपल्याला लावायची, तर आपण इथे झिप आता ही इथून ओपन करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने स्टिच करायचे सेम तसंच. आता यामध्ये आपण रनर टाकून घेणार आहोत. रनर होऊन घेतलेलं आहे. साईडचं जे काय असेल ते आपण कट करून घ्यायचं आणि बॅक पलटवून घ्यायची. खूप सुंदर आणि स्टायलिश पर्स आपली घरच्या घरी तयार होती. अशा बॅग पर्स आपल्याला खूप महाग मिळतात बाहेर, तर आपण असे छान छान ब्लाऊज पीसपासून घरीच आपण हे बनवू शकतो आणि खूप कमी खर्चामध्ये आपले हे बनवून तयार होते. दोन्ही साईडने स्टिच करून घेतलेले आहे. आता याची रफ ॲडजस्ट आपण फिनिश करून घ्यायची. कुठली एखादी कपड्याची पट्टी घेऊन याला असं या प्रकारे स्टिच करायचे आणि असं पलटवून या प्रकारे फोल्ड करायचं आणि इथे स्टिच करायचे दोन्ही साईडनी सेम. आता हे झालं. आता आपण हे दोन्ही कोपऱ्यावरती 1-1 इंच असं माप घ्यायचं, 1 इंच, आणि त्याच्यावरती स्टिच करायचे दोन्ही साईडनी. आता आपण याला ओपन करून घेऊया. तर बघा, आपली सुंदर स्टायलिश आणि आकर्षक ब्लाऊज पिसापासून तयार केलेली पर्स तयार झालेली आहे. जुन्या किंवा उरलेल्या ब्लाऊज पिसाचा असा सुंदर उपयोग आपण आपल्या स्वतःसाठी करू शकतो, पर्स बनवू शकतो. आणि आवडल्यास याच प्रकारच्या पर्स बनवून आपण ह्या सेल पण करू शकतो. यापासून आपल्याला आपण एखादा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतो. तर सुंदर पर्स आपली बनवून तयार झालेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.